सोलापूरमध्ये मवियाच्या वतीनं संग्राम मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला। सोलापुरातल्या काँग्रेस भवनबाहेर शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलनही केलं। वर्ध्याच्या सेलूमध्ये महाविकास आघाडीनं जन आक्रोश आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना काँग्रेस नेते अभ्युदय मेघे यांनी विद्यमान आमदारांचा चांगलाच समाचार घेतला। अकोला शहराच्या बस स्थानक चौकातील मुख्य मार्गावरील भुयारी मार्ग संभाजी ब्रिगेडनं विक्रीला काढला। तयार झालेल्या भुयारी मार्गात कचरा, घाण, पाणी साचतं। वारंवार पालिका, बांधकाम विभागाला सांगून सुद्धा उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतात। संभाजी ब्रिगेडनं हा मार्ग बेवारस झाल्याचा आरोप करत मार्ग विक्रीस काढल्याचं प्रतिकात्मक आंदोलन केलं। आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला 50 खोके दिल्याचं सांगावं असं विधान शहाजी बापूंनी केलं। 2 वर्षात फक्त 2 वेळा ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून पाहिलं असा टोलाही त्यांनी लगावला। जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक झाली। मंत्री गिरीश महाजन पदाचा गैरवापर करून ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करण्यात आला। भविष्यात काही झालं तर यासाठी महाजनच जबाबदार असतील असा इशारा राहुल चव्हाण यांनी दिला। करुणा शर्मा मुंडे यांनी विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची घोषणा केली आहे। बीडमधल्या मुंडे घराण्याच्या दडपशाहीला कंटाळून आपण परळी आणि बीड या 2 विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संधी मिळाली तर स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचंही त्या म्हणाल्या। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात नाशिक कोर्टानं राहुल गांधींना समन्स बजावलंय। 2022 मध्ये हिंगोलीच्या जाहीर सभेत राहुल गांधींनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। निर्भय फाउंडेशनतर्फे देवेंद्र भुतडा यांनी याचिका दाखल केल्यानंतर राहुल यांना समन्स बजावण्यात आलं। साईबाबा आमचं दैवत आहे। साईबाबा मंदिरात आणि आमच्या हृदयात सुद्धा असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे यांनी दिली आहे। वाराणसीसारखा प्रकार आमच्या मंदिरामध्ये कधीच होणार नसून असे प्रकार कोणीही करू नयेत अशी विनंती सुजय विखे यांनी केली। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विटा शहरात संभाजी भिडे यांची भेट घेतली। यावेळी संभाजी भिडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली। टेंभू योजनेच्या 6व्या टप्प्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ झाला। चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमसकर यांनी पदाचा राजीनामा दिला। काँग्रेस पक्षात जातीयवाद होत असल्याचा आरोप त्यांनी केला। वेळ आल्यावर पुराव्यानिशी जाहीर करू असं सांगत त्यांनी राजीनामा दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टेंभूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन केलं। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेनेचे दिवंगत नेते अनिल बाबर यांनी टेंभूच्या भूमिपूजनासाठी आग्रह धरला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी टेंभूच्या या टप्प्याला अनिल बाबर यांचं नाव देण्याचं आश्वासित केलंय। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार बनवायचं असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मुंबईतल्या भाजप मेळाव्यामध्ये मोठं विधान केलं। यंदा 2024 मध्ये युतीचं सरकार असेल, पण 2029 मध्ये शुद्ध रूपानं कमळाचं सरकार असणार असं शहा यांनी म्हटलंय। शहांकडून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा पुनरुच्चार पुन्हा करण्यात आला। मी शब्द देतो, महाराष्ट्र भाजप महायुतीचं सरकार स्थापन करेन असा निर्धार मुंबईतल्या मेळाव्यात अमित शहांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला। महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलणारी आहे। निराशेला गाडून कामाला लागा अशा सूचना मुंबईत अमित शहांनी कार्यकर्त्यांना दिल्या। अमित शहांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सगळ्यांना आपापला पक्ष वाढवायचा आहे, कार्यकर्त्यांना हुरूप वाढवण्यासाठी असं वक्तव्य अमित शहा यांनी केलं। त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा अधिकार असल्याचं अजित पवार म्हणाले। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला, हक्काची असलेली मराठी आणि हिंदू मतं ही ठाकरेंसोबत आता राहिलेली नाहीत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। राज्यात आपलंच सरकार येईल अशी परिस्थिती आहे, मात्र आत्मविश्वास बाळगून गाफील राहू नका असा कानमंत्र कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी संवाद मेळाव्यात दिलाय। विधानसभेसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात ठिकठिकाणी दौरे होणार आहेत। राज ठाकरे 5 ऑक्टोबरला संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। 6 ऑक्टोबरला ते नाशिकमध्ये असतील। 7 ऑक्टोबरला राज ठाकरे पुण्याला भेट देतील। मुंबईतल्या महाविकास आघाडीची जागा वाटपाबाबतच्या बैठकीत तब्बल 7 तास चर्चा झाली। यामध्ये मवियाच्या जागा वाटपाची चर्चा विदर्भाच्या जागांवरून अडली होती। विदर्भातल्या उर्वरित जागांवर बैठकीत चर्चा झाली।